लाडू हा असा प्रकार आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात, मग ते कोणत्याही प्रकारचे लाडू असो. आज जे लाडू आपण बनवलेले आहेत ना, ते घरातील साहित्य वापरून बनवलेले आहे. अगदी गव्हाचं पीठ आणि गूळ वापरून. श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारचे सण असतात. विशेष करून गौरी गणपतीसाठी हे लाडू तुम्ही नक्की बनवू शकता. देवाला नैवेद्य म्हणून तुम्ही अशा प्रकारचे लाडू अगदी झटकीपट, कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनवू शकता. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. चुरमा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. घरी जे आपण चपात्या बनवतो तेच हे पीठ आहे. सर्व साहित्य एका वाटीने मोजायचं म्हणजे आपले लाडू अगदी परफेक्ट तयार होतात. आता त्यानंतर घरामध्ये असणारा जो बारीक रवा आहे तोच या ठिकाणी मी वापरलेला आहे. शक्यतो लाडूसाठी बारीक रवाच वापरा. त्यानंतर पाव वाटी इतकं बेसन पीठ घ्यायचं आहे. साधारणपणे चमच्याने जर मोजलं तर 2 टेबलस्पून इतकं हे पीठ भरतं. आता चवीनुसार मीठ घालायचं आणि हे कोरडे जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे. कुठलाही पदार्थ खुसखुशीत कुरकुरीत बनवायचा असेल ना, तर त्यामध्ये तुपाचं किंवा तेलाचं मोहन हे घातलंच पाहिजे, म्हणजे तो चवीला आणखीन छान अप्रतिम लागतो. आता या पिठामध्ये आपण 2 टेबलस्पून इतकं कडकडीत तूप गरम केलेलं आहे आणि ते घातलेलं आहे. सुरुवातीला हे तूप चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करायचं. जर तुम्ही जास्त प्रमाणात हे लाडू बनवत असाल तर त्या अंदाजानुसार पिठाचं प्रमाण घेऊन तुपाचं मोहन वापरायचं आहे. सुरुवातीला हे तूप गरम असतं, त्यामुळे चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं. आता त्यानंतर हाताच्या साहाय्याने हे तूप आपल्याला सर्व पिठाला एकसारखं चोळून घ्यायचं आहे. हे तूप पिठाला चोळते असताना एक काळजी घ्यायची की पिठाच्या प्रत्येक कणाला हे तूप लागेल अशा पद्धतीने. तूप सर्व पिठाला एकसारखं लागलं की नाही हे कसं ओळखायचं, तर पिठाची अशी हाताने घट्ट मूठ वळून बघायची. घट्ट मूठ वळली गेली की समजून घ्यायचं की सर्व पिठाला आपलं तुपाचं मोहन व्यवस्थित लागलेलं आहे. आता त्यानंतर थोडं अगदी रूम टेम्परेचरवरचं पाणी वापरायचं आणि हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता पीठ भिजवत असताना साधारणपणे आपल्याला 1 वाटी इथे पाणी लागणार आहे. ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजलं ना, त्याच वाटीने 1 वाटी किंवा त्यापेक्षा 1-2 चमचे पाणी जास्त लागू शकतो. आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. जितकं हे पीठ आपण मळून घेऊ ना, तितकं हे पीठ छान मऊसूत तयार होतं. आता साधारणपणे आपण यामध्ये रवा घातलेला आहे, त्यामुळे हे पीठ कमीत कमी आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 10-15 मिनटानंतर तुम्ही हे जर पीठ पाहता तर यामधील रवा छान भिजलेला आहे. पुन्हा एकदा आपल्याला हे पीठ 1-2 वेळा छान मळून घ्यायचं आहे. आता या पिठामधील छोटासा गोळा घ्यायचा आणि या पिठाची आपल्याला लाटी बनवून घ्यायची आहे. लाटी बनवत असताना अगदी मध्यम स्वरूपाची घ्यायची. ती सुरुवातीला हातावर छान प्रेस करून मऊ करून घ्यायची. दोन्ही हाताच्या बोटांनी आपल्याला ती पातळ करून घ्यायची आहे. थोडक्यात म्हणजे आपल्याला याची पारी बनवून घ्यायची आहे. पारी बनवत असताना खूप जाडसर ठेवायची नाही. अशा प्रकारची पारी बनवणं हाताने शक्य नसेल तर तुम्ही हाताने ही पारी न बनवता तुम्ही पोळपाटावर जरी पुऱ्यांसारखी ही लाटून घेतली ना तरी देखील चालणार आहे. आता या ठिकाणी पिठाचं प्रमाण कमी असल्यामुळे मी हातानेच या पाऱ्या बनवून घेत आहे. जर तुमचं पिठाचं प्रमाण जास्त असेल तर पोळपाटावर या पुऱ्या तुम्ही लाटून घेऊ शकता. आता या पिठाचे तुम्हाला जर पुऱ्या किंवा पारी लाटायची नसेल तर या पिठाचे तुम्ही अशा पद्धतीने मुटके सुद्धा वळून घेऊ शकता. ही सुद्धा पद्धत अतिशय सोपी आहे. आता तिसरी पद्धत म्हणजे या पिठाच्या छोट्या अशा वाट्या बनवून घ्यायच्या. त्यासुद्धा तेलामध्ये छान तळल्या जातात. आता या ठिकाणी तेल अगदी मध्यम स्वरूपाचं आपल्याला गरम करायचं आहे. यामध्ये छोटासा पिठाचा गोळा टाकला की हलकेसे बुडबुड येते अशा पद्धतीने. त्यानंतरच आपल्याला सर्व पिठाच्या पुऱ्या या तेलामध्ये सोडायच्या आहे. तेलामध्ये किंवा तुपामध्ये या पुऱ्या तुम्ही तळून घेऊ शकता. या पुऱ्या जर तुम्ही तुपामध्ये तळल्या ना तर तुपामुळे लाडू आणखीनच छान चविष्ट लागतात. आता या ठिकाणी तेलामध्ये जेवढ्या पुऱ्या मावतील तेवढ्या सोडायच्या आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम जर वाढवली तर या पुऱ्या वरच्या बाजूने दिसतात तळलेल्या, पण आतमध्ये त्या कच्च्याच राहतात. आणि जेव्हा आपण या पुऱ्यांचे लाडू बनवतो त्यावेळेस मात्र हे लाडू खुसखुशीत न होता चिकट चिवट तयार होतात. आता या पुऱ्यांचा हलकासा सोनेरी ब्राऊन रंग झाला की या पुऱ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. त्यानंतर दुसरी बॅच तळत असताना गॅसची फ्लेम अगदी लो करायची किंवा बंद केला तरी चालेल, कारण पहिली बॅच तळत असताना तेल खूप कडकडीत गरम असतं, त्यामुळे या पुऱ्या पटकन लाल होण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणी दुसरी बॅच सुद्धा आपली तळून झालेली आहे. या सर्व पुऱ्या आपल्याला एका ताटामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहे आणि हलक्याशा कोमट असतानाच याची आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे.
आता या पुऱ्या आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायच्या आहे. बारीक करण्यापूर्वी या पुऱ्या आपल्याला हलक्याशा कोमट असतानाच बारीक करायच्या आहे. खूप कडकडीत गरम किंवा खूपच थंड झाल्यानंतर नाही. या पुऱ्या बारीक करत असताना खूप बारीक न करता हलक्याशा रवाळ ठेवायच्या, म्हणजे लाडू छान दाणेदार तयार होतात. तर या ठिकाणी पहिली बॅच आपली तळून झाली. अशाच पद्धतीने 2 बॅचेसमध्ये या पुऱ्या मी बारीक करून घेतलेल्या आहे. आता हे मिश्रण बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया. आता त्यानंतर कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं तूप घालायचं आहे. आता तूप छान कडकडीत गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स घालायचे आहे. आता यामध्ये मी काही काजू, बदाम घातलेले आहे. जर तुमच्याकडे आणखीन काही ड्रायफ्रूट्स असतील ते तुमच्या आवडीप्रमाणे जरी घातले तरी देखील चालणार आहे. आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला अगदी लो फ्लेमवर छान ब्राऊन रंगापर्यंत तळून घ्यायचे आहे, म्हणजे ते लाडवामध्ये छान कुरकुरीत लागतात. आता या ठिकाणी ड्रायफ्रूट्स छान तळून झालेले आहे. गॅसची फ्लेम अगदी बंद करायची आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला एखाद्या डिशमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. आता त्याच तुपामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ घालायचा आहे. गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही, फक्त हा गूळ तुपामध्ये छान वितळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे. साधारणपणे 1-2 मिनिटांमध्ये हा गूळ छान विरघळला जातो. आता या ठिकाणी गूळ विरघळलेला आहे. गॅसची फ्लेम अगदी बंद करायची. आता या मिश्रणामध्ये तळलेले काजू, बदाम घालायचे. त्यानंतर अर्धा टेबलस्पून इतकी विलायची पावडर घालायची आणि हे कोरडे जिन्नस चमचेच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे आहे. हे कोरडे जिन्नस चमचेच्या साहाय्याने छान मिक्स करून झाले की लगेचच आपल्याला गरम गरम गुळाचं मिश्रण घालायचं आहे. सुरुवातीला हे गुळाचं मिश्रण खूप कडकडीत गरम असल्यामुळे लगेच हात न लावता झाऱ्याच्या किंवा उलटणीच्या साहाय्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि छान मिक्स करून झालं की हे मिश्रण हलकंसं कोमट असताना नंतर त्यामध्ये हात घालायचा आहे. गरम असताना गुळाचा आणि तुपाचा चटका बसू शकतो, त्यामुळे हलकंसं कोमट झाल्यानंतरच त्यामध्ये हात घालायचा आणि दोन्ही हाताच्या मदतीने हे मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे. आता लाडू बनवण्यासाठी या ठिकाणी आपले मिश्रण तयार आहे. अगदी एका हाताने सुद्धा या मिश्रणाचे लाडू अगदी सहज वळल्या जातात. आता या ठिकाणी तुम्हाला मी पहिला लाडू वळून दाखवत आहे. अगदी सहज गोल गरगरीत आणि मध्यम स्वरूपाचा लाडू वळून घ्यायचा. वळलेला लाडू आपल्याला खसखशीमध्ये बुडवून घ्यायचा आहे. लाडूला खसखस लावण्यापूर्वी ही खसखस आपल्याला हलकीशी मंद गॅसवर भाजून घ्यायची आणि त्यानंतर या लाडवांना लावायची आहे. आता लाडूला जर तुम्हाला खसखस लावायची नसेल तर अगदी ऑप्शनल आहे, नाही लावली तरी देखील चालणार आहे. पण लाडवांना खसखस लावली ना की दिसायला ते छान आकर्षक दिसतात. तर अशाच पद्धतीने दुसराही लाडू मी या ठिकाणी वळून दाखवत आहे. गार्निशिंग म्हणून जर तुम्हाला काही पिस्त्याचे, बदामाचे काप लावायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही या लाडवांना वरच्या बाजूने लावू शकता. आता या ठिकाणी आपला दुसरा सुद्धा लाडू बनवून तयार झालेला आहे. लाडू बनवत असताना खूप मोठे किंवा खूपच छोटे न बनवता मध्यम स्वरूपाचे बनवले ना तर दिसायला ते छान दिसतात आणि खाताना सुद्धा छान वाटतात. तर अशाच पद्धतीने सर्व मिश्रणाचे या ठिकाणी आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहे. साधारणपणे या मिश्रणामध्ये 15 ते 16 लाडू अगदी आरामात तयार होतात. आता या ठिकाणी जर आपले लाडू पाहताल ना तर मस्त छान तयार झालेले आहेत. दिसायला तर आकर्षक आहेत पण चवीला सुद्धा छान चविष्ट झालेले आहेत, कारण हे लाडू आपण घरगुती साहित्यामध्ये बनवलेले आहेत, त्यामुळे शरीरासाठी सुद्धा हे लाडू छान पौष्टिक आहे. लाडू जर पाहताल ना तर यामध्ये लाडूचं टेक्स्चर सुद्धा अगदी दाणेदार रवाळ तयार झालेला आहे आणि हे लाडू साधारणपणे 10-15 दिवस अगदी हवाबंद डब्यामध्ये छान टिकतात. घरामध्ये सण असो किंवा कुठला कार्यक्रम असो किंवा देवाच्या नैवेद्यासाठी जर तुम्ही बनवत असाल तर अशा प्रकारचे लाडू नक्की बनवा, चवीला अप्रतिम लागतात. चला, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.